नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत सूर्या कॉम्प्लेक्स कोपरगाव येथे. साधू संतांची भूमी असलेलं आणि साईबाबांची तपोभूमी असलेलं हे गाव. या गावातल्या सगळ्या महिला आपल्या बरोबर आहेत. त्या गप्पा कशा मारतात, खेळ कशा करतात तेच आपल्याला बघायचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या सूर्या कॉम्प्लेक्स मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांची सूर्या कॉम्प्लेक्स विषयी, कोपरगाव विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुषमा गंगवाल. आम्हाला या कोपरगाव विषयी तुमच्या माहिती सांगा. कोपरगाव संतांची तपोभूमी आहे. इथे शुक्राचार्यांचं मंदिर आहे, जंगली महाराज आश्रम आहे, साईबाबांनी इथे तप केलेला आहे. शिर्डीपासून जवळ पण आहे ना? आणि हा, शिर्डीपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. 14 किलोमीटर एकदम जवळ आहे. जवळच आहे. अच्छा. आणि मग या सूर्या कॉम्प्लेक्स मला सांगा, या लोकांविषयी सांगा. सूर्या कॉम्प्लेक्स मधले लोक खूप चांगले आहेत. आम्ही सगळे मिळून कार्यक्रम साजरे करतो. गणेशोत्सव आहे, श्रीविवाह आहे, आणि परत असे बाकी नवरात्र वगैरे सगळे कार्यक्रम, भांड्या बिंड्याचे, मारामारीचे सगळेच सगळे कार्यक्रम साजरे. ओके. अरे चांगलं आहे म्हणजे, हो की नाही? आज पण भरपूर भांडणं होतील अशी आशा करूया. माहिती धन्यवाद त्याबद्दल. चला भांडणाला आपला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी टोकन्स काढायचे जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? खुशी राजकुमार गंगवाल. खुशी राजकुमार गंगवाल. कसली खुशी पण? कितवीत आहेस तू? चौथी मध्ये. आणि तुझ्या शाळेचं नाव काय? एजी विद्यालय प्राथमिक शाळा. आवडती शाळा तुला? खेळायला पण आवडतं? खेळायला पण आवडतं, शाळेत पण जायला आवडतं. हो ना? टोकन्स काढून द्यायला आवडेल तुला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे हातात, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 53. दुसरा क्रमांक आहे 81. आणि तिसरा क्रमांक आहे 61. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. मी दारोरा. तुम्ही काय करता? मी BCA कम्प्लीट केलं यावर्षी. आणि मग आता काय करायचं नंतर? आता MBA साठी प्रिपरेशन चालू आहे. MBA करायचंय. अच्छा. आणि मग त्यानंतर बघू, अजून विचार करू. कुठे बघायचं? बघायचं म्हणजे पुढे MBA नंतर काय करायचं ते बघायचं. ते बघू. हा. मला वाटलं कॉलेजमध्ये कुठे काय आहे का? सध्या नाहीये. म्हणजे आधी होतं असं समजायचं की पुढे असेल असं काय नाही. सध्या नाही, हे स्टेटस आहे. सध्या नाही ना. चांगलं आहे. मग असं कधी कधी असावं. हो ना? अच्छा. मग आधी पण असावं असं पण आहे. अच्छा. आणि मग तुमच्याविषयी का, तुम्हाला काय काय करायला आवडतं जेव्हा अभ्यास नसतो, कामं नसतात तेव्हा? TV बघायला आवडतं. आणि बाकी? आणि सॉंग्स ऐकायला आवडतं खूप. हिंदी, जुनी, नवी? नाही, लेटेस्ट. आत्ताची. शीला आणि शीला तर फेवरेट आहे. हो, सगळ्यांची फेवरेट एकदम. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्या आधी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव कविता अनिला. तुम्ही काय करता? मी एक हाऊसवाईफ आहे, प्लस बिझनेस वुमन. कसला बिझनेस आहे तुमचा? मी माझ्या हस्बंडला हेल्प करते बिझनेसमध्ये. आमचं डिस्पोचा बिझनेस आहे. अच्छा. मग तिकडे तुम्ही कधी वेळ मिळत? अच्छा. आणि मग जेव्हा नसतं तिकडे काही काम काय करता मला सांगा. हाऊसवाईफचं जे काही काम असतं ते. आणि नाही, इतर काय जास्त करायला आवडतं? हाऊसवाईफचं काम झालंच. इथेच ना, माझ्या हस्बंडला म्हणजे बिझनेस मध्ये हेल्प करते. त्याच्यात वेळ मिळतच नाही मला. बाकी कशातच वेळ नाही? आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये मला इंटरेस्टेड आहे. जसं काय आज मी इथं आले, त्याच्या अगोदर मी होम मिनिस्टर मध्ये गेले होते. ओके. तर मला बाकी अजून गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहे. असं सगळं आवडतं करायला. आणि मग शॉपिंग वगैरे कोण करतं घरी? शॉपिंग सगळं मीच बघते. तुम्हीच बघता सगळं? घेऊन यायचं. इथे बाजार असतो आता का काय? असं काय नाही, रोज असतं? कधी बाजार मंडेला असतो आणि बाकी असं आहेच. इकडे तिकडे चिरकोट मिळत राहतं सगळं.
अच्छा, इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही मगाशी सांगितलं. हो. आता तुमच्या विषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय करायला आवडतं? मी हाऊसवाईफ आहे आणि इन्शुरन्स एजंट आहे. इन्शुरन्स एजंट आहात? हो. मग लोक भेटतात तुम्हाला येऊन येऊन? मग ओळख दाखवतात? इन्शुरन्स एजंट घाबरत नाहीत लोक? नाही घाबरत. नाही घाबरत ना? अच्छा अच्छा. नाही, हे घाबरलेले दिसतात थोडेसे. अच्छा, आणि मग तुम्ही काय करता जेव्हा वेळ मिळतो? सगळ्या पॉलिसीज होतात, महिन्याचं टार्गेट कम्प्लीट होतं, तेव्हा काय करता सांगा? मला जुने गाणे ऐकायला खूप आवडतात. आणि पुस्तक वाचायला खूप आवडतं. कुठलं पुस्तक म्हणजे असंच येईल ते? जनरल. इन्शुरन्स कसा काढावा, जास्त टार्गेट कसं लवकर अचीव्ह करावं, असं ह्या विषयीची पुस्तकं. जाम इंटरेस्ट आहे ना म्हणजे तुम्हाला? असं ही लोक सांगत होती तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. घरी जाता मग इथे पॉलिसी काढायला? जावंच लागतं ना आपल्याला, काय करणार? नाही तर मग ऑफिसला नाही जाता येणार. राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. गप्पा म्हणून झाला. आता हे पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे कितीची राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला देणार, आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सुषमाताई, मग दिशाताई आणि मग कविताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. या सुंदर, परिपूर्ण आणि कॉम्पॅक्ट अशा मेकअप किटमध्ये 48 आय शॅडो, 4 ब्लशर आणि 6 लिप ग्लॉस आहे. प्रॉडक्ट तयार, सुषमाताई तयार. ठीक आहे, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1350. 1350 बरोबर वाटते? मग किती पाहिजे? हा, आणि 1200, 1500, 1250, 1500, 1100. बरं ठीक आहे, बस. तुम्हाला काय करायचंय? नाही, मला योग्य वाटते हीच ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 1350 1350 1350. आता दिशाताई, हे घ्या 4 आकडे वा. किंमत आहे 1490. 1490 बरोबर वाटते? मग किती पाहिजे? आणि 1200, 1250, 1300, 1400, इथे 1500 असं वगैरे. तुम्हाला काय करायचंय? नाही, ओके. ठेवायचे. चला फ्रीज करूया. 1490 1490 1490 ती. आता कविताताई, हे घ्या 4 आकडे वापरा, किंमत सांगा. किती किंमत आहे? 1750. 1750 बरोबर वाटते? मग काय बरोबर काय वाटतंय? 1500, 1250, 1300, 1200. बरं ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? आय चेंज करा, चेंज. आता किती आहे? 1850. 1850. आता ही फ्रीज करूया. 1850 1850 1850. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. दिशाताईंनी किंमत सांगितली 1490 रुपये, कविताताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये आणि सुषमाताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सुषमाताई. हे घ्या तुमचं मेकअप किट. सांगा कसं वाटतंय? मेकअप किट मिळालं तुम्हाला? खूप आनंद होतोय. हसून सांगा थोडं. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, कधी असतो चढ, कधी असतो उतार, माझ्याशिवाय तुम्ही कसे काय जाणार? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.